वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा ते हयातनगर या सुमारे 9 किलोमीटर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहनासह मोठ्या वाहनांची मोठी वर्दळ असते। मात्र रस्त्यावरील खड्डे आणि खराब झालेल्या मार्गामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून अपघातांचा धोका देखील वाढला आहे। रस्त्याच्या दुरवस्थेबाबत हयातनगर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे निवेदन देत तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे। येत्या 8 दिवसाच्या आत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दिलेल्या मुदतीत काम सुरू नाही झाले तर हयातनगर येथील ग्रामस्थांच्या वतीने तीव्र मात्र शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। दरम्यान आंदोलनाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची राहील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे। महत्त्वाची मागणी म्हणजे हयातनगर ते हयातनगर फाटा रस्ता, हा रस्ता एवढा खराब झालेला आहे, कोणत्याही प्रकारचे मोटरसायकल किंवा जिपा वगैरे कोणतीही वाहनं जात नाहीत। त्याच्यामुळे आम्हाला आमच्या हयातनगरून 7 ते 8 खेड्याचे लोक येतात जातात, पण रस्त्याची कुठल्याही कोणी नेत्यांनी कोणत्या लोकप्रतिनिधींनी कुठलीही काळजी घेतली नाही किंवा दखल घेतलेली नाही। आम्ही उपजिल्हाधिकारी माने साहेबांना सुद्धा या विषया संदर्भात भेटलो, पण त्यांनी PWBला आदेश देण्याची सूचना सुद्धा दिली, पण काही झालं नसल्यामुळे आम्हाला अखेरला आपल्या सर्व पत्रकार बंधूंना, लोकमतचे पत्रकार रामा सारंग, सकाळचे पत्रकार शंकर आटीकर, तसेच आमचे दादाई साहेब, आमच्या याचे पत्रकार रेशोमितीचे आमचे पांडुरंग जाधव, हे आम्ही संघजन यासाठी आलो। त्या पत्रकाराच्या निमित्तानं पत्रकार संघटनेतही आंदोलन केलं, काहीतरी याचा मार्ग लागेल यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि कलेक्टर साहेबांना आम्ही सविस्तर निवेदन दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी सुद्धा स्वतः आमच्या निवेदन स्वीकारून तात्काळ कारवाई करण्याचे संबंधितांना निर्देश सुद्धा दिलेले आहेत। आमची एकच मागणी आहे, आमचं एवढं मोठं हयातनगर सर्कल गाव असते वेळेस आमच्या गावाला साधा रस्ता नाही, कुठले आमदार खासदार कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत, फक्त म्हणतात रस्ता मंजूर झाला, पण कुठेही रस्ता मंजूर झालेला नाही, पण लोकांना भूलतापा देऊन चुत्या बनवण्याचा धंदा करत आहेत। माझी एकच विनंती आहे प्रशासनाला, आता लोकप्रतिनिधी चुत्या बनवण्याचे धंदे करतातच, पण संबंधित आम्ही कलेक्टर गुप्ता साहेबांचा नाव चांगल्यापैकी ऐकलेलं आहे आणि ताबडतोब ते दखल घेऊन आम्हाला आमच्या हयातनगर ते हयातनगर फाटाचा रस्ता ताबडतोब दुरुस्ती करून देतील अशी आम्हाला आशा आहे। आज हयातनगर फाटा ते पूर्ण हा रस्ता खूप अत्यंत बिकट झालेला आहे। हयातनगर या गाव सर्कलचं गाव असल्या कारणाने या गावावरनं आजूबाजूच्या गावासाठी जाण्याचा हा एकमेव रस्ता आहे आणि हा एकमेव रस्त्यावरच सगळ्यात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि हे मोठमोठे खड्डे सध्याच्या परिस्थितीमध्ये या रस्त्यानं टिपर वाहतूक जास्त प्रमाणात असल्यानं त्या खड्ड्यांचं प्रमाण खूप मोठे झालेलं आहे आणि या खड्ड्यामध्ये पाणी साचून अनेकांना हे रस्त्याने ये जा करता वेळेस याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या रस्त्यातून अनेकांना मोटरसायकल स्वारवाल्यांना चालवताना तारेवरची खूप कसरत करावी लागत आहे आणि याकडे संबंधित लोकप्रतिनिधी यांनी कोणी लवकर दुर्लक्ष करत असल्या कारणाने अशा पत्रकाराच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की विद्यमान जिल्हाधिकारी साहेब यांनी या प्रकरणी वेळीच लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे। लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज।